रस्ते विकासाच्या धमन्या समजल्या जातात। रस्त्यावरून देशाची संकल्पना ठरवली जाते। स्मार्ट सिटी बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाऱ्या देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही। स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवानंतरही लोकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। अशातच दरवर्षी कोट्यावधीचा खर्च रस्त्यांच्या बांधकामावर होतो। काही ठिकाणी सिमेंटीकरणावर, डांबरीकरण तर काही ठिकाणी रस्त्यावर रस्ता तयार करून निधीची उघडपट्टी केली जाते। मात्र आदिवासी बहु असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गाटेटोला या गावात स्वातंत्र्योत्तर काळापासून रस्ता झाला नसल्याने साहेब एकदा तरी यावा रस्ता नाल्याला गावा अशी म्हणण्याची वेळ आली आहे। अनेक वर्षापासून गावाला रस्ता मिळावा याकरिता ग्रामस्थ, शासन, प्रशासनसह लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवीत आहेत, पण कुणीही दखल घ्यायला तयार नसल्याने नागरिकांची समस्या कायम असल्याने रोष व्यक्त होत आहे। त्यामुळे शासन, प्रशासनसह लोकप्रतिनिधींनी नजरेतून हरविलेल्या गावांकडे लक्ष देऊन विकास साधण्याकरिता पुढाकार घ्यावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे। गडचिरोली जिल्हा अतिमागास, अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जातो। अशात रस्ते हे विकासाचे धमन्या समजले जातात आणि रस्त्यावरून देशाची किंवा राज्याची संकल्पना ठरवली जाते। अशात एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोटेटोला या गावात आज आपण पोहोचलेलो आहे आणि यातल्या जे नागरिकांनी प्रसार माध्यमातून ही बातमी प्रसारित करण्याची विनंती केली, त्या संदर्भात आम्ही प्रत्यक्ष मोकास्थळी येऊन आम्ही पोहोचलेलो आहे। आज रस्ते हे विकासाचे धमन्या समजले जातात आणि हा एकूणच गडचिरोली जिल्हा हा विकासाच्या वाटेवर असल्याचे मोठ्या थाटात आणि दिंडोरा पिटल्या जात आहे। आणि आपण बघू शकता की गोटेटोला या गावामध्ये किती अशी बिकट परिस्थिती झालेली आहे। एका कंत्राटदाराने पावसाच्या आधी त्यांनी रस्ता खोदून ठेवला आणि त्या रस्त्यालगतची जी नाली आहे, नालीतली जी माती या रस्त्यावर टाकला आहे। तुम्ही बघू शकता अक्षरशः किती लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। इथून जर एखादा गर्भवती महिला आहे, एखादे जो वृद्ध व्यक्ती आहे, इथून आणण्यास एकदम मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। या नागरिकांचं आणि इथल्या ज्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांनी पाठपुरावा केला, परंतु आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही आहे। आज तुम्ही बघू शकता की इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत किंवा जिल्हा आणि वरिष्ठ जे स्तरावरचे जे लोकप्रतिनिधी आहेत या परिसराला कायमचे दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे। त्या संदर्भात आपण आज स्थानिक मोकास्थळी पोहोचलेलो आहोत। त्या संदर्भात इथले जे ग्रामपंचायत सरखेड्याचे जे उपसरपंच आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण समस्या जाणून घेऊ। आज सरखेडा अंतर्गत येत असलेला गोटेटोला या ठिकाणी रोड झालेला आहे, परंतु या कंत्राटदारांनी अधुरा रोड मुरुम टाकून अधुरा ठेवलेला आहे। तर तिथील गावकऱ्यांनी खूप त्यांना येण्या जाण्याची अडचण होत आहे। एखादी वेळेला गरोदर महिला असेल किंवा तिथले येणारे शाळेचे मुलं असतील, पूर्ण चिखलानं भरून शाळेत ये जा करीत आहेत। तर आम्ही कित्येक वेळा तरी प्रत्येक अधिकाऱ्यांना सांगून तिथलं डिपार्टमेंट, जिल्हा परिषदला माहिती घेतलं, PW ला माहिती घेतलं, पंचायत समितीला माहिती घेतलं, तरी तिथला जो कंत्राटदार जो पाऊस पडण्याच्या आधी काम करून चालले गेले, आम्हाला न सांगता किंवा ग्रामपंचायतला न सांगता तिथील आम्ही पदाधिकारी होतो त्यांना आम्हाला माहिती न कळवता त्यांनी तिथे मुरुम टाकून ते चालले गेले आणि त्या रोडाला अधुरा ठेवलेला आहे। आणि ते तात्काळ करावा आणि त्या जो कंत्राटदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावा। आम्ही सरखेडा ग्रामपंचायतचा आणि प्रॉपर म्हणजे सरखेडा या गावातील नागरिक आहे। तर गोटेटोला हे गाव आमच्या सरखेडा गावालगतच आहे। इथून जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि सरखेडा ते गोटेटोला या रस्त्या संदर्भात आम्ही मागील कित्येक वर्षापासून आम्ही वरच्या स्तरावर आम्ही पाठपुरावा केलेला आहे, तरी अजून शासनाने आणि प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि तसेच आपले जे तालुका स्तरावरचे म्हणा किंवा जिल्हा स्तरावरचे की राज्य स्तरावरचे म्हणा जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते नुसतं ते निवडणुकाच्या प्रसंगी ते मतदानापुरते इकडे फेरफटका मारतात। एकदा मतदान उरकला, निवडणूक झाली तर ते इकडे मागे पाठ फिरून येत नाही। आजची स्थिती या गोटेटोलाच्या गावातील नागरिकांची अशी स्थिती आहे की तिथे कोणते आरोग्या संदर्भात जर एखादी अडचण निर्माण झाली तर त्यांना आमच्या सरखेडा या मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी
जवळपास म्हणजे हे तारेवरची कसरत करावी लागते. ते इथं साधा त्या आजारी व्यक्तीला उचलून आणण्यापेक्षा त्यांना स्वतःला पाय चालू नाही का सांभाळता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर आणि पुन्हा त्या गावामध्ये पाण्याची टंचाई झाली आहे. तिथं ते आपला पिण्याच्या पाण्याची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे. तिथले मोटारी होते ते मोटारी बंद पडल्या, ते पाईपलाईन तुटून पडलं आहे. तर याच्याकडे शासन आणि प्रशासन यांनी सक्त दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे नाही का त्या गावातील लोक शासन आणि प्रशासन यांच्या संदर्भात नाही का म्हणजे नकारात्मक विचार करत आहेत आता सध्याच्या हल्लीच्या स्थितीत. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मुकेश कावडे, गडचिरोली. के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 100